महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत येथील अकोला चक्कीजवळ स्टेशन विभाग मूर्तिजापूर येथे 204 लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस्तू वाटप करण्यात आला आहे। आमदार हरीश मारुती अप्पा पिंपळे यांच्या उपस्थितीत बांधकाम कामगार आणि इतर कामगारांना गृहोपयोगी वस्तू वितरण करण्यात आले। संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शासनाच्या योजनांचा लाभ महिला घेत आहेत। शासनाच्या अनेक योजना महिलांसाठी राबविल्या जात आहेत। यामधून ही योजना यांच्यातून घरातील उपयोगात येणाऱ्या वस्तू वितरण करण्यात येत आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण भारतात विविध योजना सुरू झाल्या आहे। या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी, कामगार, मजुरांनी, गरजवंतांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी यावेळी केले आहे। लाभार्थ्यांना मिळालेल्या गृहोपयोगी वस्तूंमुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत आहे। यामुळे सचिन बापू देशमुख, प्रवीण लोकरे, कमलाकर गावंडे, भाजपा शहराध्यक्ष हर्षल साबळे, रितेश सबाजकर, संतोष पांडे, शुभम टोपरे, दीपा लोकरे, नितीन धाणोकार, सोनू लोकरे, भूषण वाडकर, निलेश घाटोळ आदींची उपस्थिती होती। बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। सन्माननीय व्यासपीठासमोर बसलेले सगळे माझ्या लाडक्या बहिणी, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, कल्याण कामगार महामंडळाच्या वतीनं जे कामगार लोक आहेत त्यांना शिष्यवृत्ती असेल, घरकुल असेल आणि जे साहित्य आहे त्या घरगुती काम लागणारं त्याचा वाटप असेल, त्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल, अशा अनेक योजना आहेत। आणि त्या योजनेपैकी आज पेटी वाटप आणि भांडे वाटपाचा कार्यक्रम आपल्या मूर्तिजापूरला आपण घेतलेला आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना लाभ व्हावा त्यासाठी आपण हा कार्यक्रम टप्प्याटप्प्यानं एक विभागात एकही बहीण आणि जवाई याच्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही सगळेजण काळजी घेऊन राहिलो आणि जास्तीत जास्त लाभ तुमच्यापर्यंत पोहोचू असा शब्द या प्रसंगी देतो, जो आमचा आदर सत्कार केला जातो। धन्यवाद देतो, कारण ऊन खूप ऊन राहील। प्रतिनिधी अहम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर।